दोस्ती मध्ये कसला आलाय घमंड, तू बोलशील तर तुझ्या पायावर डोकं पण ठेवी. तर जय शिवराय भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन आणि स्पेशल व्हिडिओमध्ये. तर जो व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितलाय तसा व्हिडिओ तुम्हाला जर बनवायचा असेल तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओचा जो बीटमार्क आणि शिक इफेक्ट आहे मी ते आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला बीटमार्क आहे तो ओपन करायचा आहे इथं. तर बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला प्लसवरती टच करून तुमची जी इमेज असेल ती येथे ॲड करून घ्यायची आहे. तर इमेज ॲड केल्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन तुम्हाला हवी तशी तुम्ही इमेज ॲडजस्ट करू शकता. जस्ट ह्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला पहिला कट आहे तो आपल्याला 7 सेकंदावरती द्यायचा आहे फोटोला अशा प्रकारे. त्यानंतर पुढील सर्व बीटवरती तुम्हाला अशा प्रकारे फोटो जो आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. एवढ्यानंतर जी आपली पहिली इमेज आहे बघू शकता त्याला होल्ड प्रेस करून अशा प्रकारे म्युझिकच्या वरती आणायचं आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर त्यावरती टच करून तुम्हाला ते इफेक्ट वरती जाऊन ॲड इफेक्ट वरती टच करायचं आहे. त्यानंतर सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी सॅच्युरेशन असेल ती इथे -100 करून टाकायची आहे. तुम्हाला बघू शकता आपला इफेक्ट इथे अप्लाय झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला 7 सेकंदावर येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. मी ऑल मटेरियलमध्ये एक PNG सेंड केला आहे तो ॲड करून जस्ट इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन वरती तुम्हाला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून ह्याची लेंथ असेल ती आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आपला. जस्ट तुम्हाला पहिली जी इमेज आहे बघू शकताय त्याला टच करून इथे इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बीटमार्क ओपन करून तुम्हाला जस्ट 7 सेकंदावरती यायचं आहे. 7 सेकंदावरती जी इमेज आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर एक इमेज सोडायची आहे तुम्हाला. एक इमेज सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला पण ही इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर अजून एक इमेज सोडून अशा प्रकारे एक इमेज सोडून हा इफेक्ट असेल तो अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे तुम्हाला. बघू शकता आपले इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला पुन्हा शिक इफेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर जी दुसरी इमेज आहे त्यामधील इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे. पुन्हा बीटमार्क ओपन करायचा इथं. नंतर आपले राहिलेले जे फोटो आहेत त्यामध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट वरती एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्यावरती टच करून तुम्ही व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.